पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आमच्या 10GK मराठी यूट्यूब चॅनलवर। चला तर पाहूया 10 महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे। या प्रश्नांपैकी तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे कमेंट करून नक्की द्या। तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। प्रश्न क्रमांक 1, कोणत्या फळाच्या आत फूल आढळते? कोणत्या फळाच्या आत फूल आढळते? आपले पर्याय आहेत: ए टरबूज, बी आंबा, सी उंबर, डी केळी। तुमचे बरोबर उत्तर असेल सी उंबर। प्रश्न क्रमांक 2, मानवी शरीरात सर्वात जास्त काय आढळते? मानवी शरीरात सर्वात जास्त काय आढळते? आपले पर्याय आहेत: ए पाणी, बी रक्त, सी हाडे, डी ऑक्सिजन। तुमचे बरोबर उत्तर असेल डी ऑक्सिजन। प्रश्न क्रमांक 3, कोणत्या देशातील लोक गाढवाचे दूध पितात? कोणत्या देशातील लोक गाढवाचे दूध पितात? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी इराण, सी चीन, डी पाकिस्तान। तुमचे बरोबर उत्तर असेल बी इराण। मित्रांनो, अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। सबस्क्राइब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 4, भविष्यातील इंधन कोणाला म्हटले जाते? भविष्यातील इंधन कोणाला म्हटले जाते? आपले पर्याय आहेत: ए ऑक्सिजन, बी नायट्रोजन, सी हायड्रोजन, डी हेलियम। तुमचे बरोबर उत्तर असेल सी हायड्रोजन। प्रश्न क्रमांक 5, ट्विटरची सुरुवात कधी झाली होती? ट्विटरची सुरुवात कधी झाली होती? आपले पर्याय आहेत: ए मार्च 2006 मध्ये, बी जून 2003 मध्ये, सी एप्रिल 2006 मध्ये, डी जुलै 2005 मध्ये। तुमचे बरोबर उत्तर असेल ए मार्च 2006 मध्ये। प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे? आपले पर्याय आहेत: ए चीन, बी जपान, सी अमेरिका, डी भारत। तुमचे बरोबर उत्तर असेल सी अमेरिका। प्रश्न क्रमांक 7, द्राक्षांमध्ये कोणते जीवनसत्व व्हिटॅमिन आढळते? द्राक्षांमध्ये कोणते जीवनसत्व व्हिटॅमिन आढळते? आपले पर्याय आहेत: ए व्हिटॅमिन बी, बी व्हिटॅमिन सी, सी व्हिटॅमिन डी, डी व्हिटॅमिन ए। तुमचे बरोबर उत्तर असेल बी व्हिटॅमिन सी। प्रश्न क्रमांक 8, रोपांच्या वाढीचे मोजमाप कशाद्वारे केले जाते? रोपांच्या वाढीचे मोजमाप कशाद्वारे केले जाते? आपले पर्याय आहेत: ए ॲनिमोमीटर, बी मॅनोमीटर, सी क्रेस्टोग्राफ, डी सेक्स्टंट। तुमचे बरोबर उत्तर असेल सी क्रेस्टोग्राफ। प्रश्न क्रमांक 9, भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? भारतातील सर्वाधिक प्रदूषित शहर कोणते आहे? आपले पर्याय आहेत: ए लुधियाना, बी मुंबई, सी पाटणा, डी दिल्ली। तुमचे बरोबर उत्तर असेल डी दिल्ली। प्रश्न क्रमांक 10, रूपसिंग स्टेडियम कोठे स्थित आहे? रूपसिंग स्टेडियम कोठे स्थित आहे? आपले पर्याय आहेत: ए बेंगळुरू, बी जमशेदपूर, सी ग्वालियर, डी जोहान्सबर्ग। तुमचे बरोबर उत्तर असेल सी ग्वालियर। प्रश्न क्रमांक 11, फोन पे कोणत्या देशाची कंपनी आहे? फोन पे कोणत्या देशाची कंपनी आहे? आपले पर्याय आहेत: ए भारत, बी जपान, सी इंग्लंड, डी अमेरिका। तुमचे बरोबर उत्तर असेल ए भारत। प्रश्न क्रमांक 12, गांधीजींचे लग्न किती वर्षांचे असताना झाले होते?
गांधीजींचे लग्न किती वर्षांचे असताना झाले होते? आपले पर्याय आहेत ए 13 वर्ष, बी 15 वर्ष, सी 18 वर्ष, डी 25 वर्ष. तुमचे बरोबर उत्तर असेल ए 13 वर्ष. प्रश्न क्रमांक 13. कोणत्या देशात हत्तीला मारल्यावर शिक्षा दिली जाते? कोणत्या देशात हत्तीला मारल्यावर शिक्षा दिली जाते? आपले पर्याय आहेत ए भारत, बी जपान, सी श्रीलंका, डी पाकिस्तान. तुमचे बरोबर उत्तर असेल सी श्रीलंका. प्रश्न क्रमांक 14. शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? शुद्ध सोने किती कॅरेटचे असते? आपले पर्याय आहेत ए 18 कॅरेट, बी 22 कॅरेट, सी 26 कॅरेट, डी 24 कॅरेट. तुमचे बरोबर उत्तर असेल डी 24 कॅरेट. प्रश्न क्रमांक 15. भारताचा सर्वात जुना खेळ कोणता आहे? भारताचा सर्वात जुना खेळ कोणता आहे? आपले पर्याय आहेत ए कबड्डी, बी क्रिकेट, सी कुस्ती, डी हॉकी. तुमचे बरोबर उत्तर असेल सी कुस्ती. प्रश्न क्रमांक 16. सरहुल हा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? सरहुल हा कोणत्या राज्याचा प्रमुख सण आहे? आपले पर्याय आहेत ए बिहार, बी तमिळनाडू, सी केरळ, डी झारखंड. तुमचे बरोबर उत्तर असेल डी झारखंड. प्रश्न क्रमांक 17. श्रीलंकेतील सर्वात लांब नदी कोणती आहे? श्रीलंकेतील सर्वात लांब नदी कोणती आहे? आपले पर्याय आहेत ए सिंधू, बी पैनगंगा, सी आमूर, डी महावेली गंगा. तुमचे बरोबर उत्तर असेल डी महावेली गंगा. प्रश्न क्रमांक 18. सांची स्तूपाची निर्मिती कोणी केली होती? सांची स्तूपाची निर्मिती कोणी केली होती? आपले पर्याय आहेत ए जहांगीर, बी अशोक, सी अकबर, डी सिकंदर लोधी. तुमचे बरोबर उत्तर असेल बी अशोक. प्रश्न क्रमांक 19. वनांचा देश कोणाला म्हटले जाते? वनांचा देश कोणाला म्हटले जाते? आपले पर्याय आहेत ए कांगो, बी कॅनडा, सी पेरू, डी चिली. तुमचे बरोबर उत्तर असेल ए कांगो. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या पदार्थ खाल्याने घसा नेहमी स्वच्छ राहतो? कोणत्या पदार्थ खाल्याने घसा नेहमी स्वच्छ राहतो? आपले पर्याय आहेत ए दही, बी लिंबू, सी कोरफड, डी मध आणि अल्ले. तुमचे बरोबर उत्तर असेल डी मध आणि अल्ले. हे फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक माहितीसाठी नेहमीच तज्ञांचा किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रश्न क्रमांक 21. पंतप्रधानांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? पंतप्रधानांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? आपले पर्याय आहेत ए 4 वर्ष, बी 5 वर्ष, सी 6 वर्ष, डी 8 वर्ष. मित्रांनो, या प्रश्नांचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा आणखीन महत्त्वपूर्ण प्रश्नांसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये.